नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, मी राजा चौगुले. मी आज आपल्या समोर येत आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, एक विषय घेऊन येत आहे की आजच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला. ही बातमी ऐकली. ही जर बातमी खरोखरच असेल तर ह्या बातमीचं मी स्वागत करतो, कारण हीच गोष्ट ह्या आधी व्हावी अशी तमाम महाराष्ट्र सैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना होती. उबाठाने मनसेबरोबर युती करून मनसेच्या केसाने गळा कापलाय असं माझं ठामपणे मत आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की 2017 साली मनसेचे स्वबळावर 7 नगरसेवक निवडून आले होते. ह्यावेळेस तर मनसेची परिस्थिती त्याहीपेक्षा अधिक चांगली होती, परंतु उबाटासोबत युती केल्यामुळे मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की 227 पैकी मनसेला फक्त 52 जागा दिल्या गेल्या होत्या आणि त्याही 52 जागा अशा दिल्या होत्या की मनसेचे उमेदवार तिथून सहजासहजी निवडून येणार नाही. ज्या पडणाऱ्या जागा आहेत अशा जागा मनसेला त्यांनी दिल्या होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जागा कमी दिल्या त्या दिल्या, परंतु ज्या जागा दिल्या होत्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलेलं नाही. काही ठिकाणी तर जिथे शिवसेना उभाटाच्या सीट लढवत नव्हते त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या प्रभागात जाऊन काम करण्यास सांगितलं गेलं होतं. त्यामुळे मनसेची मतं तर ह्यांना ट्रान्सफर झाली, कोणाला, शिवसेनेला, पण शिवसेनेची मतं ही मनसेला ट्रान्सफर झाली नाही आणि त्यामुळे मनसेचा फार मोठा विश्वासघात या उबाटा पक्षाने केला असं मला वाटतं. त्याच्यानंतर लढायचंच होतं आणि जर एवढीच वाईट परिस्थिती येणार होती तर त्याच्यावर स्वबळावर लढले असते तर मला वाटतं की मनसेला अधिक चांगलं यश मिळालं असतं. उबाटाने ज्या वेळेस संधी मिळालेली आहे त्या वेळेस मनसेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना मनसे पक्षाबद्दल ही काय वाक्य आदित्य ठाकरे बोललेले आहे, शिवसेनेचे नेते बोलले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संपलेला पक्ष अशी धारणा, अशी उल्लेख त्यांनी मनसेबद्दल केला होता. मनसेचे जे 7 नगरसेवक निवडून आले होते ते 7 नगरसेवक पैकी 6 नगरसेवक ह्यांनी पळविले. ते पण कुठल्या परिस्थितीत पळवले की जेव्हा आमचा अमित अतिशय गंभीर आजाराने त्रस्त झाला होता किंवा ॲडमिट होता किंवा तो उपचार घेत होता, त्यावेळेस एका वडिलांची, राजसाहेबांची परिस्थिती काय असेल, भावनिक परिस्थिती आपण समजू शकता, कुठल्या परिस्थितीतून जात असतील. पण हे सख्खे रक्ताचं नातं असलेल्या लोकांनी हाही राजसाहेबांचा विचार केला नाही आणि त्यावेळेस त्यांनी ते 6 नगरसेवक त्यांनी पळवले. ज्या वेळेस विषय निघायचे तेव्हा आम्ही सरळ सांगायचो की बाबा, जर युती करायचीच असेल तर आपण समविचारी पक्षाशी, कारण राजसाहेबांनी पण हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा ठरवलेलं होतं. प्रखर हिंदुत्व चे विचार ते लोकांसमोर, जनतेसमोर मांडत होते. शिवसेना, शिंदेगड हाही पक्ष म्हणजे ज्याला धनुष्यबाण चिन्ह आहे, शिवसेना पक्ष, शिंदे साहेबांचा पक्ष हा बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालला होता, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चालला होता. मनसे आणि शिंदे साहेबांचं म्हणजे शिवसेनेचा विकास हेही धोरण होतं. शिंदे म्हणजे त्या शिवसेनेबरोबर युती करावी किंवा हिंदुत्वाबरोबर त्यांच्याबरोबर जावं असा बऱ्याचशा लोकांचा कल होता. कारण उबाटा पक्ष हा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला विधानसभेमध्ये जनतेने मॅन्डेट दिला होता, जनतेने कौल दिलं होतं युतीला, तरीही मुख्यमंत्री पदासाठी किंवा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची प्रतारणा करणारे पक्ष काँग्रेस पक्षाशी हे मांडीला मांडी लावून बसले आणि सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडून
बाळासाहेबांचा विचार सोडून, बाळासाहेबांची ध्येयधोरणं सोडून त्यांनी सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे राजसाहेबांनी, त्यामुळे कसं झालं की हा पक्ष कसा आहे हे राजसाहेबांनाही माहिती होतं आणि परिस्थिती कशी होती, परिस्थिती का झालं असं अचानक, काय झालं गेलं, काय गेलं हे मलाही कळत नाही की कशा पद्धतीने झालं. राजसाहेबांनी याच्या आधी सांगितलं की ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि महाराष्ट्र सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा आहे. ही गोष्ट नाकारता येणार नाही. परंतु आज राजसाहेबांना मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्र मोठा करायचा असेल तर माझं असं प्रामाणिक मत आहे की राजसाहेबांनी समविचारी पक्ष, बाळासाहेबांशी विचाराशी जुळणारा, बाळासाहेबांचे विचार पसरवणारा, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष शिवसेना पक्ष, जो शिंदेसाहेबांच्या, एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे, त्यांच्याबरोबर जावं. आणि मला विश्वास आहे की जर हे युती झाली किंवा असे विचार जुळले तर खरोखरच राजसाहेबांचे जे स्वप्न आहे मराठी माणसाला, मराठी माणसाची अस्मिता जपणारं, महाराष्ट्र मोठं करण्याचं, विकास करण्याचं, हे त्यांचं उद्दिष्ट सफल होईल असा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद.